नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असं थंडगार चिक्कू आणि सफरचंद मिल्कशेक। हे मिल्कशेक मस्त असं बनवून तयार होते, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी एक सफरचंद घेतलेला आहे आणि त्यानंतर 3 चिक्कू घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, हे चिक्कू मी छान असे पिकलेले वापरलेले आहे। चिक्कू आपल्याला पिकलेलेच घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्ही इथे जास्त सफरचंद किंवा जास्त चिक्कू सुद्धा यामध्ये वापरू शकता। इथे मी सर्वात आधी चिक्कूचे आणि सफरचंदाचे छान असे साल काढून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी चिक्कूचे आणि सफरचंदाचे छान असे साल काढून घेतलेले आहे। त्यानंतर सफरचंद आपल्याला मधोमध कट करून त्यामधलं सर्वात आधी बी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चिक्कूचे सुद्धा बी काढून घ्यायचे आहे आणि हे सर्व आपल्याला मस्त असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला मिक्सरला छान असं फिरवता येईल। बघू शकता तुम्ही, इथे माझं छान असं सर्व कट करून झालेलं आहे। त्यानंतर एकत्रच मी हे दोन्ही सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे। इथे आता मी एक मोठा कप भरून थंडगार मस्त असं दूध घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। तुम्हाला आता जितपत हे मिल्कशेक पातळ किंवा घट्ट आवडत असेल, तुम्ही यामध्ये तितकं दूध घालू शकता आणि तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घालून हे मिक्सरला फिरवून घेऊ शकता। पण चिक्कू असे व्यवस्थित गोड आहे, त्यामुळे मी यामध्ये साखर न घालता असंच हे छान असं फिरवून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असं आपलं हे मिल्कशेक बनवून तयार झालेलं आहे आणि यामध्ये थोडेसे सफरचंदाचे काप सुद्धा आहे। मिल्कशेक पितानी छान असे दाताखाली लागतात। तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही चिक्कू आणि सफरचंदाचे काप असे ग्लासमध्ये टाकून त्यावर हे मिल्कशेक टाकू शकता, मस्त असं लागते। यावर मी आता असे थोडेसे चिक्कूचे काप टाकणार आहे आणि मस्त असं आपलं इथे चिक्कू आणि सफरचंदाचं मिल्कशेक बनवून तयार झालेलं आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा।